तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी सोयाबीन आणि चणा डाळची भाजी। तर इथं सोयाबीन भिजवून कापून घेतले, नंतर चण्याची डाळ भिजायला घातली, कांदा टोमॅटो कापून घेतलाय, लसूण ठेचून घेतलाय, हिरवी मिरची कापून घेतली आणि कढीपत्ता घेतलाय फोडणीसाठी। नंतर कढईमध्ये तेल ओतायचं, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, हिंग टाकायचं, हिरवी मिरची टाकायची, कढीपत्ता टाकायचा, त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे लसूण घातल्यानंतर कांदा आणि टोमॅटो टाकून व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। तर इथं परतवून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये भिजवलेली जी चणा डाळ घेतली होती ती टाकायची आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर हळद घालायची, घरगुती मसाला घालायचे, मिरची पावडर, धना पावडर टाकायची आणि व्यवस्थित असं मसाल्याला मिक्स करून घ्यायचं। नंतर भिजवलेलं जे सोयाबीन होतं कापलेलं ते टाकायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ आणि व्यवस्थित असं मिक्स करून याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि पाणी ओतून झालं की याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक 5 ते 10 मिनिटासाठी शिजण्यासाठी ही भाजी ठेवून द्यायची आहे। तर इथं बघू शकता आपली छान अशी सोयाबीन चणा डाळची भाजी तयार झालेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।